दंडोत प्रणाम. मायबापो, जगामध्ये अनेक धर्म आहेत आणि अनेक पंथ आहेत. अनेक धर्माचे संस्थापक होऊन गेले. त्यांनी ज्ञान सांगितलं, पण कुठंतरी त्यांच्या ज्ञानामध्ये विसंगती आपल्याला दिसून येते, विरोधाभास आपल्याला दिसून येतो. पण सर्वज्ञांनी सांगितलेल्या ज्ञानामध्ये कुठंही तुम्हाला विरोधाभास दिसून येणार नाही. तर सर्वज्ञाने सांगितलं की जीव तमात गेले की त्यांचे मळ निघून जातात. तर तमात गेल्यानंतर जीवाचे मळ निघून जातात हे खरं आहे. आणि मग जीव जीव तर कोणालाही दिसत नाही परमेश्वराशिवाय. मायाला देखील दिसत नाही. माया त्याला अनादि आद्याद्वारे पाहते आणि इतर देवता त्याला मळाद्वारे पाहतात. मग देवतेला हा गेल्यानंतर देवतेला तो दिसत नाही आणि मग दिसत नाही इतर देवतेला, आणि दिसून बी काही फायदा नाही, कारण त्याला देवतेचा जीवाचा तसा काही संबंध नाही. परंतु संबंध आहे मायेचा. मायेला तो दिसला पाहिजे. तर मग इतर देवता मळाद्वारे बघतात आणि माया पण अनादि आद्याद्वारे बघते, असं स्वामीने सांगितलं. जर स्वामी म्हणले नसते की माया देखील मळाद्वारे बघते, तर तिथं विसंगती निर्माण झाली असते. कारण आद्यमळ हा संवारकाळी नष्ट होतो आणि संवारकाळी नष्ट झाल्यानंतर तर जीव तमात जातो. तमात गेल्यानंतर मग तो मायेला देखील दिसला नसता, इतर देवतेला तर दिसतच नाही, पण मायेला देखील दिसला नसता. आणि मग संसाराची रचना, पुन्हा प्रपंचाची रचना कशी करता आली असती आणि त्याला तमातून बाहेर कसं काढता आलं असतं. तर त्यामुळं सर्वज्ञ म्हणतात की माया अनादि आद्याद्वारे बघते. तर हे सांगितल्यामुळं विसंगती दूर झाली. तर त्यामुळं ह्या स्वामीनं प्रत्येक गोष्ट सांगितली तर त्यामध्ये विसंगती नाही, कोणत्याही प्रकारची विसंगती नाही. सर्वज्ञ म्हणतात, सर्वज्ञाने एक गणित सांगितले आपल्याला. त्या गणित बघा किती अचूक आणि स्पष्ट आहे. विसंगती अजिबात नाही त्याच्यामध्ये. ते बघा, सर्वज्ञ म्हणतात की 4 नित्यपदार्थ आहेत: जीव, देवता, प्रपंच, परमेश्वर. जीव तमात असतो, देवता आपापल्या स्वरूपी असतात आणि प्रपंच भैरव स्वरूपी असतो, परमेश्वर चैतन्यपर असतो. आणि मग सृष्टीची रचना नसते. ही विसंगती ते म्हणले असते सृष्टीची रचना आहे, तर मग प्रपंच तर वर आहे, अव्यक्ती आहे. 4ही पदार्थ अव्यक्ती आहेत, मग प्रपंचाची रचना कशी? तर असा आपल्याला प्रश्न पडला असता विद्वानांना. त्यामुळे ही विसंगती नाही. तर मग अशी विसंगती कुठंच तुम्हाला दिसणार नाही. मग प्रपंचाची रचना नसते आणि एवढ्यात परमेश्वराला आपल्या स्वरूपीचा आनंद देण्याची प्रवृत्ती निर्माण होते. तेव्हा जीव तमात असतो. मग तिथंच आनंद देणार होते परमेश्वर त्याला. पण जीवाला एक रोग झालेला आहे आणि रोग झाल्यावर जसा एखाद्या माणसाला जर काही रोग झाला तर तो कितीही पंचपाक्वान्न खाऊ घातले तर तो खात नाही. त्याप्रमाणे जीवाला हा अनादि आद्या नावाचा रोग लागलेला आहे. तर त्याला वज्रकिटकी म्हणतात. तर तो रोग असल्यामुळं जीवानं परमेश्वराचा आनंद तिथं घेऊ शकला नाही जीव. आणि मग परमेश्वरानं ठरवलं की याला प्रपंचात आणावा, त्याला मनुष्य देह द्यावा, प्रपंचाची रचना करावी आणि याला तमातून बाहेर काढावं, त्याला तर प्रपंचात आणावं, आपण स्वतः प्रपंचात जावं आणि जीवाला ज्ञान द्यावं, आचरण करून घ्यावं आणि नंतर त्याच्या अनादिचा छेद करून त्याला आनंद द्यावा, असं ठरवलं. मग ही प्रवृत्ती माया जाणते. मग माया जीवाला तमातून बाहेर काढते आणि आपल्या स्वरूपाचे हजारो अंश विभागते आणि प्रत्येक जीवाला एक लावते, चिटकीते. त्याला संलग्न म्हणतात. संलग्न जीव तमातच एकत्र झाले. संलग्नाचा विकास 100 ब्रह्मांड एवढा आहे, जीवाचा विकास देखील 100 ब्रह्मांड एवढा आहे. त्या दोघांवर मायेनं 8 प्रक्रिया केल्या: विकरे, संचरे, विये, प्रसवे, हलवी, डोचली, उगळी, लोटी, अशा 8 प्रक्रिया केल्या. नंतर 8 प्रक्रिया करून 4थी प्रक्रियामध्ये अर्ध हरितात आणि अर्ध तमात लोटलं. आता जीव अर्धा हरित आहे, तमात आहे अर्धा. मग अशा वेळेस माया जीवाला म्हणते, अरे जीवा, अरे संलग्ना, तुम्ही माझे अंश आहात. मग जीव कबूल करतो आणि संलग्न म्हणतो, मी तुझा अंश नाही, तुझ्या एवढाच मोठा आहे. हे त्या दोघांचं अन्यथा ज्ञान असतं आणि ह्या अन्यथा ज्ञानामुळं त्यांचा संकोच होतो. त्या संकोचाला आद्यमळ म्हणतात. भाऊ, आद्यमळ लागल्यानंतर जीवाचा
म्हणजे 100तून 90 ब्रह्मांड कमी झाला, तो फक्त 10च ब्रह्मांड एवढा राहिला. मग मायाने त्याच्यावर 5वी प्रक्रिया केली, हलवी, 6वी डोचली आणि 7वी उघळी. उघळी म्हणजे तमातून हरितात लोटून दिलं. आता जीव हरितात आला. हरितात आल्यानंतर त्याचं स्वरूप 10 ब्रह्मांड एवढं होतं. आणि मग त्यानं तिथं आल्यावर मळरत्न आपल्या अंगावर मळ लावून घेतले. प्रथम ईश्वरदेवतेचा मळ लावून घेतला आणि तो 10 उणे 9 बरोबर एवढा संकोचला. म्हणजे 9 ब्रह्मांड कमी झाले, एकच ब्रह्मांड एवढा राहिला. तर एक ब्रह्मांड म्हणजे 500 कोटी योजन. तर असं आपण समजू की त्याच्याजवळ आता 500 कोटी रुपये आहेत जीवाजवळ, आणि त्याला 7 मळ घ्यायचे. कोणते मळ घ्यायचे? कर्मभूमी, अष्टदेवनी, अंतराळ, स्वर्ग, सत्यकाय, सुकुंठ, शिराब्दी आणि अष्टभैरव, इतक्या 7 स्थानीच्या देवतेचे त्याला मळ घ्यायचेत. प्रत्येक मळ घेतला त्यानं की 10% पैसे त्याच्याजवळ कमी होतात, स्वरूप त्याचं कमी होते. मग अष्टभैरवाचा मळ घेतला की 10% कमी झालं, म्हणजे 50च कोटी राहिलं. आणि त्याच्यानंतर शिराब्दीचा मळ घेतला की 5च कोटी राहिलं. नंतर सत्यकाय सुकुंठीचा मळ घेतला की 50 लाख राहिलं. पुन्हा स्वर्गीचा मळ घेतला की 5 लक्ष राहिलं. अष्टदेवनीचा मळ घेतला की 50,000 राहिलं. नाही, अंतराळीचा मळ घेतला की 50,000 राहिलं. अष्टदेवनीचा मळ रचला की 5,000 राहिलं. आणि करभूमीचा मळ रचला की 500 योजन एवढं राहिलं. आणि सध्या जीवाचं स्वरूप हे 500 योजन एवढं आहे, कारण मळ लावून लावून त्याचं स्वरूप संकुचित होत गेलं आणि 500 योजन एवढं संकोचलं. तर हे गणित आहे. तर आता बघा, खालून जर तुम्ही वर गेले तर करभूमीचं स्वरूप किती आहे? 500 ते योजन. अष्टदेवनी 5,000 आणि अंतराळ 50,000 आणि स्वर्ग 5 लक्ष, सत्यकाय सुकुंठ 50 लक्ष, शिराब्दी 5 कोटी, अष्टभैरव 50 कोटी. आलं का गणित बरोबर? मायबाबा, असं हे सर्वज्ञाचं गणित आहे. अचूक आणि मुद्देसूद गणित आहे. आणि असंच प्रत्येक ठिकाणी परमेश्वरानं, तुम्ही मला बघा, मी MAला होतो त्यावेळेस आमचे बरेच मित्र होते, ते महानुभाव संप्रदायाचे अभ्यासक होते. तर आम्ही ते मला चिडवायचा प्रयत्न करत, माझे विसंगती आपल्या धर्मात आहे हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत, पण त्याला कुठंही आपल्या संप्रदायाच्या म्हणजे तत्त्वज्ञानामध्ये कुठंही विसंगती दिसली नाही. मायबाप, खरंच हे जे महानुभाव तत्त्वज्ञान आहे, जगात अतिशय महत्त्वाचं तत्त्वज्ञान आहे. हे तत्त्वज्ञान ज्ञानपंथ आहे हा. आणि इथं जर आपण ह्या पंथाचं आचरण केलं, ह्या पंथात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांच्या मताप्रमाणे जर आपण वागलो तर आपल्याला जास्त दिवस लागत नाहीत. फक्त 5च वर्षामध्ये आपल्याला परमेश्वर प्राप्त होऊ शकतो. परंतु जीव तसं करत नाही, म्हणून त्याला परमेश्वर प्राप्त होत नाही. फार परमेश्वर प्राप्ती अवघड नाही, परंतु आपल्याला संसाराची आसक्ती सुटली पाहिजे. संसाराची आसक्ती सुटत नाही. आणि आपण परमेश्वरानं सांगितलं की देशाच्या शेवटीचा झाडाच्या तळोटी बसा, देशाच्या आणि रात्री देवळाच्या कोणती झोपा. पण हे आपल्याला भावत नाही, आपल्याच्यानं करणं शक्य होत नाही, म्हणून आपण ते करत नाहीत, म्हणून आपल्याला परमेश्वर होत नाही. परंतु इथं परमेश्वरानं सांगितलेलं जे गणित आहे, म्हणजे परमेश्वर प्राप्तीचं गणित, म्हणजे देशाच्या शेवटी झाडाच्या तळोटी आणि देवळाच्या कोणती, हे गणित जे आहे ना, हे अतिशय सुलभ आणि सुटसुटीत गणित आहे. ते गणित जर आपण त्या गणिताप्रमाणे चाललोत तर मायबाबा, आपल्याला निश्चितच परमेश्वर प्राप्ती होती. पण मायबाबा, आपण चालत नाहीत, हा आपला दोष आहे. तर तुम्ही चलाल अशी मी अपेक्षा करतो आणि तुम्हाला परमेश्वर प्राप्ती हो अशी मी तुम्हाला सदिच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.